सृष्टी 11 जीवदानी बावनडुर्गी संघाला होणार आहे. जीटीसीची टीम बघा काय मेहनत घेते. कित्येक तरुणांना रोजगार देणारी ही कंपनी जीटीसी मिस्टर जल्पेश भोईर यांच्या वतीनं नेहमीच तरुणांना रोजगार कसं मिळेल हे चेक केलं जाते. स्क्रीनवर तुम्ही त्यांना पाहू शकताय. आणि या स्पर्धेसाठी देखील सन्माननीय जल्पेश भोईर यांची ती मेहनत खरंच स्तुत्य आहे, कौतुकास्पद आहे. आहेत ते कल्याणचे, पण मात्र ही स्पर्धा मात्र आपली आहे आणि या स्पर्धेसाठी आपलं देखील काहीतरी देणं लागतं ते मात्र त्यांनी दिलं आहे. आणि एक तंत्रशुद्ध नियोजन टेलिकास्टिंगची टीम ग्लोबल टेनिस क्रिकेटची पाहायला मिळते. आता बॉलिंग ट्रॅकवर असेल आकाश पाटील आणि आकाशकडे सुद्धा मॅन ऑफ द मॅचची कॅप आहे. अर्धशतक या अगोदर आकाशने पूर्ण केलं आहे आणि आमचा हा समालोचन कक्ष दाखवला जातोय. खूप चांगली ही संकल्पना, एक प्रशस्त असा समालोचन कक्ष ज्यामध्ये माझ्या उजवीकडे आता धावन नोंदकाच्या भूमिकेत पाहत आहेत मिस्टर अजय घरत. उत्कृष्ट धावसंकलन त्याचा आपण पाहतोय. जीटीसीची टीम आहे. आमचे एक्स्ट्रा मेंबर्स तुम्हाला आमच्या मागे पाहायला मिळत आहेत. शिस्तीची ही स्पर्धा म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023. पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉलिंग मार्गावर बॉलर तयार होतोय आकाश पाटील. स्ट्राईक एंडला फलंदाज असेल मिस्टर संदेश. पहिला बॉल, तिसरी मॅच आजच्या दिवसातली. यावेळेस ड्राईव्ह केलाय, चांगली ड्राईव्ह. ऑफ ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. बॉलला थ्रो करेल बॉलिंग एंडला, तोपर्यंत मिळते ही एक धाव. कारण स्वतः लॉंग ऑफला आहे. कारण आउटफील्डमध्ये चपळ क्षेत्ररक्षकाने असणं गरजेचं आहे आणि ती चपळता करणकडे आहे. आपण जर आता दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर वेगवेगळ्या पद्धतीने ते खेळ करणार आहेत. एक आहे राईट हँडेड आणि एक आहे लेफ्ट हँडेड. त्याचमुळे आता कदाचित गोलंदाजांची आणि क्षेत्ररक्षकांची आता तारेवरची कसरत असेल की क्षेत्ररक्षण नक्की कसं सजवायचं आहे. पण बघा पहिला बॉल डिलिव्हर झालेला 4:01. ही वेळ देखील आम्ही तुम्हाला वारंवार सांगत राहू जेणेकरून तुम्हाला चपळता तुमच्या खेळामध्ये आणावी लागेल. बॉलिंग मार्गावर पुन्हा एकदा आकाश पाटील सज्ज होते पंचांच्या डावीकडून. स्ट्राईकवर बॅटर असेल मिस्टर तकदीर पाटील. ऑफसाईडला 4 क्षेत्ररक्षक 30 असं आतमध्ये एक बाहेर. हा एक कॅज्युअल स्ट्रोक होता. ऑन साईडला बॅट्सविंग पाहायला मिळालं पण स्ट्रोक खेळण्याची आत्मीयता यावेळी जाणवली नाही. त्याचमुळे ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला ऑन साईडला खेळायचा प्रयत्न पुरता फसलेला आहे आणि या बॉलवर अधिराज्य गजवलंय ती म्हणजेच आकाशने. ही कार डाय कंपनीची मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट त्याला मिळणार आहे. आणि 5 मार्चला त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की ही 4 व्हीलर कुठल्या खेळाडूच्या नावावर रजिस्टर होते. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार आकाश पाटील. स्ट्राईक एंडला फलंदाज असेल मिस्टर तकदीर पाटील. धावसंख्या 1. पुन्हा एकदा चकवा देणारा बॉल हाताळला गेला. यष्टीरक्षक तर बीट होतो, त्या मागोमाग शॉर्ट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक बीट होतोय. बॉल सरळ निघून जातो. सीमारेषा पार मिळतील या धावा. 4 विथ द बॅट. झाला ना कधी होणार नाही भव्य असा आयोजन. झाला ना कधी होणार नाही भव्य. स्क्रीनवर या बाईक्स तुम्हाला पाहायला मिळतात त्या देखील अनरजिस्टर आहेत. कुठलीच नंबर प्लेट त्या बाईकवर पाहायला मिळत नाही आणि त्याचं रजिस्ट्रेशन देखील 5 मार्च 2023 संध्याकाळच्या सत्रात होणार आहे. त्या बाईक कुठल्या खेळाडूला मिळणार, कुठल्या संघाच्या खेळाडूंना मिळणार त्या गोष्टीचा उलगडा त्याच दिवशी होईल 5 मार्च 2023. नेक्स्ट बॉल आकाश. फुललेनचा बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरला खेळलंय, प्रोटेक्शन नव्हतं डीप मध्ये आणि त्या संधीचा फायदा उचलताना पूर्वनियोजित फटका पाहायला मिळतोय. बॉल सरळ जातोय सीमारेषा पार. या मिळतील धावा 4. नेत्रदीपक चौकार. पाटील देवेश पाटीलचा साहेबांना वाटे अभिमान. साहेबांना वाटे अभिमान. साहेबांना वाटे अभिमान. सुमित पाटील सिद्धेश पाटीलनी साहेबांचा वाढविला मान. साहेबांचा वाढविला मान. साहेबांचा वाढविला मान. या स्पर्धेची वाढवी शान आज. हा जो बलून आहे तो कर्तृत्वावर उडतोय. इवन जोडीच्या बेंचमार्क आहे या स्पर्धेचं. बॉलर तयार. शफल झाले. ऑन साईडला पुल करताना बॉलला मात्र पाठवून दिलंय भूमी इंटरप्राइजेस स्टँडच्या पलीकडे. आर पार सीमा पार. दमदार षटकार.
विल इट बी अ हाय स्कोरिंग मॅच? हा प्रश्न माझ्या मनामध्ये आलेला आहे, कारण आता पहिल्या 5 बॉल्सवर 15 धावा बनवल्यात सृष्टी 11 जीवदानी बामण डोंगरे. आणि तकदीर पाटीलची बॅट जशी गेल्या सामन्यात झळाळली होती तशीच आता या सामन्यात सुद्धा तेच आग उकणारी फलंदाजी पाहायला मिळते. 4 बॉल्समध्ये 14 धावांचं भरीव असं योगदान तकदीर पाटीलचं मिळते टीम सृष्टी 11 जीवदानी बामण डोंगरीला. संदेश मात्र रिलॅक्स करतोय, नॉन स्ट्राईक एंडला एन्जॉय करतोय तकदीरची बॅटिंग या पहिल्या षटकामध्ये. जसा खेळ अपेक्षित होता बामण डोंगरी या संघाचा तसाच खेळ होतोय. विथ द बॅट पॉवरफुल स्टार्ट मिळते या पहिल्या षटकामध्ये. शेवटचा बॉल असेल आकाश पाटील बॉलिंग ट्रॅकवर विकेट घेण्याच्या शोधात. अजूनही शोध अपूर्ण. चांगला बॉल बॉटम एंडचा वापर बॉलला केलाय, टर्न क्षेत्ररक्षण मिडॉनला आहे. बॉलिंग एंडला थ्रो असेल मिळते ही वेगानं पळून पूर्ण केलेली 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाली सृष्टी 11 जीवदानी बामण डोंगरी या संघाची बिनबाद 16 धावा बिनबादाची सुरुवात सृष्टी 11 जीवदानी बामण डोंगरी. चला 4:01 पहिला बॉल डिलिव्हर झाला होता आणि आता वेळ झालेली आहे 4:06 म्हणजे 5 मिनिटाचा कालावधी तुम्ही घेतलेला आहे. प्रत्येक संघ आमचा आहे, आपला आहे, पण मात्र तुमचं वर्तन चांगलं असेल तर फायदा तुमचा आहे. तर पाहूया या ठिकाणी आता मात्र ती पेनल्टी गेल्या सामन्यात लावली गेली नव्हती, कारण एक चांगलं वेळेचं नियोजन आपण पाहिलं. तर अशीच अपेक्षा आम्ही बाळगतोय. पहिल्या मॅचला दोन्ही इनिंगला लावल्या होत्या, दोन्ही इनिंगला तो टाइमपास झाला होता, पण दुसऱ्या मॅचला तो टाइमपास झाला नाही. आणि तीच अपेक्षा आपण बाळगूया की या सामन्यात सुद्धा तो टाइमपास, तो चित्रपट चांगला होता, मैदानाच्या आतमध्ये टाइमपास नको आहे. बॉलिंग मार्क बॉलर तयार दुसऱ्या षटकासाठी येते. भूषण बॉलिंग ट्रॅकवर येतोय सरा एंटरप्राइजेस स्टँड एंड कडून. पंचांच्या उजवीकडून तो स्टार्ट करतोय. स्ट्राईकवर असेल तकदीर पाटील. हवेचा वाऱ्याचा झोत प्रचंड वेगाने मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला अनुभव देतोय. भूषण पाटील बॉलिंग ट्रॅकवर छोटासा रनअप आहे. मिडल बेस बॉलर अँगलचा वापर करण्याच्या तयारीत. स्ट्राईकवर असेल तकदीर. फुलरींचा बॉल होता. हा स्ट्रोक खेळण्याच्या तयारीत नव्हता. पदलालित्य नक्कीच पाहायला मिळालं, पण स्वतःला ब्लॉक करून घेतलंय फलंदाजाला मात्र अजूनही चांगला स्ट्रोक खेळला जाऊ शकला असता जर जागेवरून खेळला असता तर. पण मात्र बॉलच्या पिचिंगचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला गेला, तो प्रयत्न फसलेला आहे. आणि पहिला बॉल या दुसऱ्या षटकातला डॉट थांबवण्याचा प्रयत्न आहे फलंदाज तकदीरला पूर्ण संघाकडून. राऊंड विकेट. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या बॉलला छेडण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल अडवला जातोय. शॉर्ट फाईन लेग झोन मध्ये मिळते फक्त 1च धाव. प्रत्येक प्रयत्न तुमच्या संघाच्या बाजूने होईल यशस्वी असं नाहीये. कधी कधी प्रतिस्पर्धी संघा देखील तुमच्यावर हवी होऊ शकेल आणि तेच पाहायला मिळालंय की या ठिकाणी गरज नव्हती अटेम्प्ट करण्याची. व्हाईट बॉल मिळू शकला असता पण तो अटेम्प्ट केला गेला, त्याचमुळे मिळते ही विथ द बॅट 1 धाव. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन बोर्ड. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. प्रत्येक बॉल हा महत्त्वाचा असेल या पॉवर प्लेच्या षटकामधला, कारण आता स्ट्राईकवर लेफ्ट हँडेड बॅटर आहे आणि म्हणूनच आउटफील्डमध्ये दोन्ही क्षेत्ररक्षक ऑन साईडला पाहायला मिळतात. डीप मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. नेक्स्ट बॉल बॉलिंग ट्रॅकवर भूषण तयार पंचांच्या उजवीकडून. अराउंड विकेट. ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न. इनसाइड एज बॉल पोहोचतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एका धावेला 2 धावात बदलायचं होतं. ऑन दी स्टंप होणं गरजेचं होतं थ्रो, पण तसं काही होत नाही. मिळतात या वेगानं पळून पूर्ण केलेल्या 2 धावा. 2 धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 19 या आकड्यावर. 19 रन्स. का प्रचंड हवेचा आस्वाद प्रत्येक क्रीडारसिक घेत आहेत आणि तो आस्वाद फलंदाज घेण्याच्या तयारी आहेत. त्याचमुळे बॅट्सविंग वारंवार ऑन साईडला पाहायला मिळते. यावेळेस कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं म्हणूनच मिळतात या 2 धावा. पुढचा बॉल अराउंड विकेट भूषण पाटील. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता आणि तो बॉल पुन्हा एकदा शरीरापासून दूर होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता फलंदाजाचा, पण यावेळेस मात्र बॉडी लँग्वेज तितकीची पॉझिटिव्ह नव्हती हा स्ट्रोक खेळण्यासाठी आणि त्याचमुळे बॉल ऑफस्टंपच्या बाहेरून ट्रॅव्हल झाला. यष्टीरक्षकाच्या हातात विसावला जातोय डॉट बॉल. डॉट बॉल पर्सेंटेज वाढवण्याच्या तयारीत आहे पूर्ण हा संघ. धावसंख्या थांबले 19 वर. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. नो चान्स फॉर द फील्डर. बॉल सरळ निघून जाईल. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. मिळतील या धावा 4 चौकार. नाही कार्यात खोटेपणा, नाही मनात मोठेपणा, नाही कार्यात खोटेपणा, नाही मनात मोठेपणा. पारसारखा हैल
धावसंख्या 23 झाले. शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हरमधला. अराउंड विकेट बॉलर तयार हो. यावेळेस बघा पुन्हा एकदा ऑफस्टनच्या बाहेरच्या बॉलला ऑनसाईडला खेळण्याचा बालहट्ट धरला जातोय. दरम्यान मिळते ही एक धाव. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांचा समाप्ती. धावसंख्या झालेली आहे 24. ला टॉससाठी तयारीत राहायचं आहे. शेळू माता वळब विपक्ष RCC पेठ. RCC पेठ संघाचे कॅप्टन रेडी आहेत. तर शेळू माता वळब आपण देखील टी शर्ट्स परिधान करून तयारीत राहायचं आहे. या इनिंग ब्रेकमध्ये होईल टॉस. शेळू माता वळब विपक्ष RCC पेठ. चला वेळ झालेली आहे तुमची 4:10. 9 मिनिटाचा कालावधी तुम्ही आतापर्यंत घेतलेला आहे 2 षटकं हाताळण्यासाठी. खूप चांगलं नियोजन आहे अजयजी. कारण या नियमांच्या अगोदर मात्र आपण बॉलची पेनल्टी किंवा धावांची पेनल्टी लावायचो आणि ती मान्य नसायची संघांना. पण मात्र या ठिकाणी हा नियम थोडासा मानला जातोय, मान्य करतायत आणि गरजेचं आहे. कारण आउटफील्डमध्ये जेव्हा शेवटच्या षटकामध्ये फक्त 4 क्षेत्ररक्षक असतात, नुकसान किती होते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं त्यांना ठाऊक आहे. त्याचमुळे एक अचूक असा नियम ICCच्या वतीनं बनवला गेला. वेळेबद्दल तुम्हाला व्यवस्थित खेळ करावा लागेल. तुमचं खेळाचं प्रदर्शन जर वेळेत झालं तर फायदा तुमचाच होणार आहे. बघा आता अतिरिक्त 1 मिनिट तुमचा घेतला गेला फील्ड पोझिशन सेट करण्यामध्ये. धावसंख्या झाले बिनबाद 24 धावा आणि 2 धावांची पेनल्टी जी या अगोदर पहिल्या सामन्यात आपण पाहिली. त्यामुळेच मात्र मला काय सांगण्याची गरज नाही. बाकी चित्र स्पष्ट आहे. GTC लाईव्हवर रिवाइंड करा आणि पहा पहिला सामना. धावसंख्या बिनबाद 24 रन्स. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. आता आकाश पाटील स्पेल कंटिन्यू करतोय. पंचांच्या डावीकडून स्ट्राईकवर बॅटर असणार आहे संदेश. खेळतोय वैयक्तिक 8 धावांवर. ड्राईव्ह केलंय. क्लासिकल कार्पेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला पोहोचणार नाहीये. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल सरळ जातोय सीमारेषा पार. या षटकाची सुरुवात दमदार. फलंदाजाला मिळतील धावा 4 चौकार. मनासारखा राजा तू आहे भारी. जनतेची जबाबदारी. धावसंख्या 28 झाले. 28 रन्स. सुरुवात मात्र दमदार झाली या षटकाची आणि आकाश पाटीलला गेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता आणि आता या क्षणाला मात्र 7 बॉल्समध्ये त्यांनी 20 धावा खर्च केल्यात या इनिंगमध्ये. विकेटचा शोध अजूनही अपूर्ण. धावसंख्या 28. फुल टॉस. आव देखाना ताव. मला हवे माझ्या संघासाठी धाव. खाऊन जायचंय मला या डावामध्ये भाव. बॉल सरळ जातोय डी स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील 6 षटकार. माझ्या संघासाठी. हा ओके. विमर नाही. बाउंड्री लोपच्या पलीकडे बॉल लँड झालाय की आत. चौकार किंवा षटकार त्यासाठी आपण वॉर रूम मध्ये जाणार आहोत. विमर तर प्रश्नच नाहीये. इतका खालचा हा बॉल होता फुल टॉस. त्यामुळे आता आपण बाउंड्री 4 की 6 यासाठी आपण वॉर रूम मध्ये जाणार आहोत. कारण प्रत्येक संघाला न्याय मिळावा हीच भूमिका आयोजकांची राहिलेली आहे आणि पंच देखील अझीम अमदुल्ले यांनी लगेच सुचवलंय की या ठिकाणी आपण चेक करावं की बॉल सीमारेषेच्या बाहेर फुल टॉस पडलाय म्हणजे डिरेक्ट पडलाय की मैदानाच्या आजचं कनेक्शन घेऊन मैदानाच्या बाहेर गेलाय. प्रचंड वेगाने वारे वाहत आहेत आणि त्याचमुळे या एंडला जो फलंदाजी करतोय लेफ्ट हँडेड त्याला थोडासा डिसएडव्हान्टेज आहे. उजव्या त्याच्या बॅटरला जास्तीत जास्त ॲडव्हान्टेज त्या एंडला. पण मात्र काय जोरात आणि जोमात हा स्ट्रोक खेळला होता फलंदाज संदेशने. बॉल तर अक्षरशः आत ढकलत जाणार होता आणि क्षेत्ररक्षकाला देखील तो जजमेंट घेता आला नाहीये आणि म्हणून त्याचा देखील बॉडी बॅलन्स चुकला होता आउटफील्डमध्ये. पण आता पाहूया बॉल सरळ सरळ सीमारेषेच्या बाहेर पडलाय की आत पडून बाहेर गेलाय. चला या ठिकाणी गिरमकर सर चेक करतायत
नक्की बॉल लँड कुठे झाला आहे, आउटफील्डमध्ये की आउटफील्डच्या बाहेर. 4 की 6, 2 धावांचं महत्त्व आहे एवढं तर नक्की. आणि 2 धावांचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल, रिवाइंड करा GTC लाईव्ह, पहिला सामना बघा, 2 धावांचं महत्त्व कळेल. हा चौकार आहे. तर यस, पंचांचं डिसिजन येथे परत घेत आहेत आणि आता अधिकृत इशारा येतोय की या 4 धावा असणार आहेत आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 32 धावा, 32 रन्स. बघा, म्हणूनच शहानिशा करणं गरजेचं आहे. जर आपल्याकडे आधुनिक तंत्रज्ञान आहे, त्या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला पाहिजे. GTC लाईव्हच्या वतीने मात्र प्रश्नाचं उत्तर दिलं गेलं. 2 बॉल डिलिव्हर झाले, त्या तिसऱ्या षटकाला धावसंख्या बिनबाद 32. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार आकाश पाटील, स्ट्राईकवर असेल संदेश, लेफ्ट हँडेड बॅटर. यावेळेस अक्षरशः खुलून ठेवलाय फलंदाजाला आणि 3 स्टम्प्स मोकळ्या केल्या आणि त्याच रूम क्रिएट करण्याच्या नादामध्ये मात्र त्रिपाजीच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. संदेश बॅक टू पॅव्हलियन, बसतोय पहिला धक्का टीम बामण डोंगरी. मनासारखा राजा तो आहे भारी. काली खांद्यावर जनतेची जबाबदारी. रिप्ले बघायला आवडेल. बॅटचं कनेक्शन होऊन बॉल स्टंपवर आदळला होता, प्लेड ऑन होते वाटतं. एक्झॅक्टली, थोडंसं डिफ्लेक्शन तर पाहायला मिळालंय आणि खूप चांगलं कॅमेरा वर्क पाहायला मिळते GTC लाईव्हचं. आणि ज्या विकेटच्या शोधामध्ये पहिल्या षटकापासून बंटी शेठ प्रतिष्ठान पूर्णाचे गोलंदाज होते आणि आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये तो शोध पूर्ण झालेला आहे आणि आकाश पाटीलला ती सफलता मिळते. संदेशला परतावं लागते. वाद होण्यापूर्वी त्यांनी 16 धावांचं योगदान दिलं होतं. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय 3ऱ्या क्रमांकावर. शुभम पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर. आकाश पाटील बॉलिंग ट्रॅकवर, ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल होता आणि इन फ्रंट ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. बॅट स्विंग मात्र तितका वेगवान जाणवला नाहीये, पण मात्र त्या ठिकाणी बेल्स तर डाऊन झाले, पण मात्र ती हवेने असेल असं ते कुठे दर्शवतात. आणि मला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानेच मात्र सूचित केलंय की वाऱ्याने पडले. ही खेळाडू वृत्ती खूप महत्वाची आहे. प्रत्येक वेळी मात्र क्रिकेट हा जिंकण्यासाठी आवेश महत्वाचा नाहीये, कधी कधी काय गोष्टी महत्वाच्या. बघा, रिप्लेमध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळते की स्ट्रोक खेळण्या अगोदरच बेल्स डाऊन झालेले आहे आणि ही महत्वाची बाब आहे. प्रत्येक संघ हा मैदानाच्या आतमध्ये जरी प्रतिद्वंद्वी असला, पण मैदानाच्या बाहेर मात्र आपण नातेसंबंध जोपातच असतो आणि तीच खेळाडू वृत्ती प्रत्येक संघाकडून या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमीच जोपासली गेलेली आहे. त्याचमुळे 128 संघांना घेऊन ही स्पर्धा मात्र पूर्ण भारतातल्या क्रीडारसिकांच्या गळ्यातली ताईत बनलेली आहे. पाहतात आपण, हा डेड बॉल असेल, राईट, कारण बॉल डिलिव्हर करण्याच्या अगोदर बेल्स डाऊन झाली होती. जोपर्यंत अंपायर डिसिजन येत नाही तोपर्यंत आम्ही देखील जाहीर करू शकत नाही. हा डेड बॉल आहे. धावसंख्या 32-32. आपण पाहतायत केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक 2023. थोडा नाराज आहे आकाश पाटील, कारण अप टू डेट बॉलिंग त्याची आता कुठेतरी सुरू झाले या स्पेलमध्ये. पहिल्या स्पेलमध्ये मात्र पहिल्या षटकामध्ये स्पेलच्या तितकासा तो प्रामाणिक गोलंदाजी करताना पाहायला मिळाला नाही, पण या षटकात जबरदस्त अटॅक. पण या ठिकाणी पाहूया, पंचांच्या वतीनं नो बॉलचा इशारा तर दिला गेलेला आहे. बॉल तर लँड होतोय स्क्वेअर लेगला. 3 क्षेत्ररक्षक या ठिकाणी बॉल अडवण्यासाठी पोहोचत आहेत, पण मिळतात या एकूण 2 धावा. नो बॉलचा इशारा, वेस्ट हाईट नो. 2 धावा मिळतात, एकूण 3 धावा आपण ऍड करणार आहोत या बॉलवर आणि पुढचा बॉल असणार आहे फ्री हिट. 3 धावांची वाढ आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 35 या आकड्यावर. आता पूर्णपणे पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे बामण डोंगरी संघ. सृष्टी 11 जीवदानी बामण डोंगरी संघाकडून मात्र क्लासिकल बॅटिंग. फ्री हिटचा बॉल ड्राईव्ह केलंय, मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये, मिड ऑफला क्रॉस करत बॉल मागे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण होते तोपर्यंत मिळते फक्त 1च धाव. एका धावेची होते वाढ, धावसंख्या पोहोचते 36 या आकड्यावर. 4 बॉल डिलिव्हर करून झालेत आतापर्यंत या तिसऱ्या षटकातले. टॉससाठी तयारीत राहायचं आहे. शेळूमाता वळव विपक्ष RCC पेठ. शेळूमाता वळव आपण रिपोर्टिंग करायचंय कारण RCC पेठचे कॅप्टन रेडी आहेत. धावसंख्या
36 म्हणजे हा सामना सुद्धा जवळपास 70 ते 80च्या रेंजमध्ये जाणारा असावा, कारण आतापर्यंत फक्त एकच विकेट डाऊन झाले आणि एक चांगली बॅटिंग तकदीरची आपण पाहतोय. शुभम देखील त्याच प्रयत्नामध्ये आहे. 2 बॉल्समध्ये 3 धावांचं योगदान शुभमचं. चला वेळ जास्त घेऊ नका, आतापर्यंत तुम्ही वेळ घेतला 19 मिनिटांचा. बघा 2 मिनिटं आपण बघूया थर्ड अंपायरसाठीची. यावेळेस चिप केलंय, प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. बॉल स्ट्रेट लॉंग ऑनला करणच्या वतीनं कंप्लीट केला गेला हा कॅच आणि फलंदाज होतोय बाद. बसतोय दुसरा धक्का. सृष्टी 11 जीवदानी बामणडोंगरी. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. आमचे एक्स्ट्रा मेंबर पण एक डॅशिंग लुकमध्ये आहेत बामणडोंगरीचे. हेअरस्टाईल क्लासिक आणि पूर्णाचे तर एकदम फिट अँड फाईन. आपलं नाव? प्रितेश. चला शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातला. धावसंख्या 2 गडी बाद 36. सृष्टी 11 जीवदानी बामणडोंगरी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदेश पाटील तकदीरची साथ देण्यासाठी. फुल्लेंचा बॉल होता, हलका केला ड्राईव्ह, जेंटल पुश. बॉल पोचतोय कव्हर पॉईंटला. दरम्यान एका धावेला 2 धावात बदललं जाते, कारण म्हणतात ना की क्षेत्ररक्षण फसलं फायदा नक्कीच उचलला जातो. 2 धावांचा होतोय फायदा. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकात समाप्तीनं धावसंख्या झाल्या 2 गडी बाद 38 धावा. 2 फलंदाज संदेश पाटील आणि शुभम मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळ करताना पाहायला मिळतं. तकदीर बाद झालेत. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांचा खेळ आहे बाकी. आणि आता पाहूया या पुढील 3 षटकांमध्ये काय होतं. ऐकूया आवाज आपण सदाबहार अजय घरते यांचा. शुक्रिया मनीष पाटिल. पहले राउंड के मैच में जिस तरह से शुरुआत हुई थी उससे थोड़ी अच्छी शुरुआत कही जा सकती है सृष्टि 11 जीवदानी बामणडोंगरी टीम की. पहले मैच में मुझे अभी भी अच्छी तरह से याद है कि पहले 3 ओवर्स में 29 रन उन्होंने बनाए थे, लेकिन आखिर के 2 ओवर्स में खासतौर पर अच्छे खासे रन्स बनाए गए थे. 35 रन आखिर के 2 ओवर्स में बल्लेबाजों ने बनाए थे, जिसके चलते 70 रनों का टारगेट उन्होंने सेट किया था. आज का यह तीसरा मुकाबला. सभी दर्शकों का एक बार फिर से हार्दिक स्वागत क्रिकेट के इस अद्भुत सफ़र में. क्रिकेट का ये सुहाना सफ़र है. केंद्रीय पंचायती राज राज्य मंत्री कप 2023 A1 जोड़ी की ये पेशकश. कुल मिलाकर 7वां दिन है टूर्नामेंट का. जीवदानी बामणडोंगरी और बंटी सेठ प्रतिष्ठान पूर्णा के बीच में ये मुकाबला चल रहा है. सेकेंड राउंड का मैच है. शुभम पाटिल और संदेश पाटिल की जोड़ी क्रीज पर. आक्रमण जारी रखते हुए भूषण पाटिल लोडा एंड से राइट आर्म राउंड द विकेट. और बहुत ही बढ़िया गेंद. बल्लेबाज पहले एक आक्रामक शॉट खेलने की तैयारी में थे, लेकिन फिर अधूरे मन से ही बल्ला चला बैठे थे. समझ ही नहीं पाए थे कि गेंद की रफ्तार क्या है और किस लेंथ पर यह गेंद आ रही है. ऑफ स्टंप के थोड़ा बाहर निकलते हुए पहले स्लॉक करना चाहते थे, लेकिन फिर थोड़ा सा डिफेंसिव अप्रोच भी देखने को मिला, हालांकि बीट हुए. भूषण पाटिल का पहला ओवर बहुत अच्छा रहा था. सिर्फ 8 रन दिए थे उन्होंने. इस बार लो फुल टॉस गेंद को घसीटा है डीप मिड विकेट की तरफ. फील्डर मौजूद है वहाँ पर. बढ़िया फील्डिंग आकाश की. 1 ही रन मिलेगा. आखिर के 3 ओवर्स बहुत ही महत्वपूर्ण ओवर्स है और इस खेल के पैसेज में यदि गेंदबाज बाउंड्रीज भी बचाने में कामयाब हो जाते हैं तो निश्चित रूप से उनके लिए एक बहुत ही बड़ी जीत वो मानी जा सकती है. एक मानसिक तौर पर जीत मानी जा सकती है, लेकिन बड़ा मुश्किल काम रहता है आखिर के ओवर्स में चौके छक्के बचाना. और 8 विकेटें हाथ में है इस समय सृष्टि 11 जीवदानी बामणडोंगरी टीम के लिए. तो गियर्स निश्चित रूप से चेंज किए जा सकते हैं
और आक्रामक बल्लेबाजी यहां से जरूर की जा सकती है। स्ट्राइक इस समय संदेश पाटिल के पास, 2 पर बैटिंग करते हुए 4 पर खेल रहे हैं शुभम। सलामी बल्लेबाजों ने स्टार्ट अच्छा दिया, 16 रन बनाए दोनों सलामी बल्लेबाजों ने। खूबसूरत गेंद इस बार फ्रंट फुट पर खेले या बैक फुट पर, इस असमंजस में थे बल्लेबाज। हल्के हाथों से पुश करना चाहते थे ऑफ साइड में, लेकिन कोन बनाती हुई गेंद बाहर की तरफ निकली और बीट हुए बैट्समैन। ज़्यादा रफ्तार के साथ बॉलिंग नहीं करते हैं भूषण पाटिल, लेकिन अपने मर्यादाओं में रहते हुए गेंदबाजी करना पसंद करते हैं। उनको पता है कि उनके पास बहुत अधिक गति नहीं है, इसलिए गेंद का टप्पा बहुत ही महत्वपूर्ण है और लाइन खास तौर पर, जिसको अच्छी तरह से अभी तक मेंटेन किया है। लेकिन इस बार थोड़ी छोटी गेंद, घुमा दिया गेंद को हवा के विरुद्ध, हवा को चीरती हुई गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग। बहुत ही जल्दी हरकत में आ गए थे शॉट खेलने के लिए, हल्की सी पीछे रखी हुई गेंद थी, बहुत अधिक शॉट भी नहीं थी, लेकिन संदेश के लिए वो पर्याप्त थी। क्रीज में थोड़ा पीछे भी खेल रहे थे, ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर निकलते हुए हल्का सा स्विवल करते हुए गेंद को घुमाया उन्होंने, बल्ले के बीचों बीच लेकर तान दिया आसमान में और 6 रन हासिल किए। टीम का स्कोर उछलता हुआ इस सिक्सर की मदद से 45 रन 2 विकेटों के नुकसान पर। सृष्टि 11 जीवदानी बामन डोंगरी टीम टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई इस मुकाबले में। देखिए, पहले राउंड के जो मुकाबले हुए हैं उसमें बामन डोंगरी टीम ने स्कोर डिफेंड करते हुए मैच जीता था। इस बार इनसाइड एज गेंद जा रही है स्क्वायर लेग अंपायर के बगल में, ओ मिसफील्ड, वहां पर सिंगल को डबल में कन्वर्ट कर जाएंगे बल्लेबाज, क्योंकि पीछे भी थोड़ा फंबल हुआ है, बैकअप भी उतना अच्छा रहा नहीं और आखिरकार 2 रन आसानी के साथ पूरे होते हुए। तो ये रोचक बात है कि पहले राउंड का मुकाबला स्कोर डिफेंड करते हुए जीता है बामन डोंगरी टीम ने। इस मैच में भी वो स्कोर डिफेंड करने की कोशिश करेंगे और दूसरी तरफ जो टीम है जिन्होंने एक बहुत ही बड़ा लक्ष्य हासिल किया, स्कोर चेज करते हुए मुकाबला जीता, 95 रनों का टारगेट सक्सेसफुली चेज किया। पूर्णा टीम ने स्लैश किया गेंद हवा में, लेकिन गैप में निकाल दिया है, नहीं रुकेगी गेंद थर्ड मैन की दिशा में 4 रनों के लिए। और इस चौके के साथ ही 50 रन पूरे होते हुए जीवदानी बामन डोंगरी टीम के 51 पर 2। सुकेश डाकी अंजुरवाला नावलाई गाजला, निलेश पाटील अंजुरवाला नावलाई गाजला, नावलाई गाजला भाई बघ सोन्यानी सजला, नावलाई गाजला भाई बघ सोन्यानी सजला। आमतौर पर यह बात देखने को मिलती है, जिन गेंदबाजों के पास बहुत अधिक गति नहीं होती है वो गेंदबाज यदि लाइन और लेन से थोड़ा भी भटक जाते हैं तो बल्लेबाजों के पास मौके बन जाते हैं, और वही हुआ है। एक थोड़ी छोटी गेंद थी जिस पर छक्का देखने को मिला, ये गेंद थोड़ी दिशाहीन थी, ऑफ स्टंप के काफ़ी बाहर भटक गए थे, उस पर चौका प्राप्त किया है बल्लेबाज संदेश ने। यानी कि कमज़ोर गेंदों का सही लाभ उठाया गया है संदेश पाटिल द्वारा। संदेश पहुँच चुके हैं 14 पर, 4 पर बैटिंग करते हुए शुभम पाटिल, और 4 ओवर के पश्चात स्कोर हुआ है 51 रन 2 विकेटों के नुकसान पर, यानी कि लगभग 13 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाए जा रहे हैं, जो कि एक बहुत अच्छा रन रेट माना जा सकता है। और इसी रफ्तार से रन्स बनते रहेंगे। आखिर के 2 ओवर्स में 25-26 रन और जोड़ने में बल्लेबाज कामयाब हो गए तो 70+ टोटल, और ऊपर से जीवदानी बामन डोंगरी टीम की खतरनाक गेंदबाजी, उसको देखते हुए निश्चित रूप से उतना आसान होने वाला नहीं है बंटी सेठ प्रतिष्ठान टीम के लिए, पूर्णा टीम के लिए। हालांकि पहले मैच में ज़रूर उन्होंने कीर्तिमान रचा है, यहाँ पर 95 रन चेज करते हुए मुकाबला जीता है, लेकिन बतौर बल्लेबाज तो आप बिल्कुल भी नहीं चाहते हैं कि आपके सामने बार बार उस तरह का ही लक्ष्य आए। नेवर लेकर धीरज, स्लॉक करने का प्रयास था, बल्ले का मोटा अंदरूनी किनारा लगा और वहीं पर लुढ़क कर रह गई थी गेंद, विकेट कीपर ने उठाया, कोई रन नहीं। मिड विकेट के ऊपर से उठाकर खेलने की कोशिश वहां पर शुभम पाटिल द्वारा। शुभम के लिए ऑन साइड में एक डिप स्क्वायर लेग रखा गया है, शॉर्ट फाइन लेग सर्कल के अंदर है, डिप मिड विकेट है, एक लॉन्ग ऑन है, यानी कि 3 खिलाड़ी बाउंड्री पर, ऑफ साइड में भी 2 खिलाड़ी बाउंड्री पर है, एक डीप कवर रखा गया है, एक लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर है, एक्स्ट्रा कवर की दिशा में सर्कल के अंदर फील्डर मौजूद है। उस फील्डर को वहां से हटाया जा रहा है, कवर्स में उसको लाया जा रहा है, और जो डीप कवर में फील्डर थे उनको
उनकी बाई तरफ लिया जा रहा है, यानी कि डीप एक्स्ट्रा कवर की तरफ। ये थोड़ा सा बदलाव अब किया गया है। बैकवर्ड पॉइंट पर एक फील्डर मौजूद है, एक शॉर्ट थर्ड मैन। अगली गेंद लेकर गेंदबाज धीरज दाहिने हाथ से राउंड द विकेट। गेंद फुल टॉस है, इस बार ड्राइव किया डीप एक्स्ट्रा कवर पर, फील्डर मौजूद। ओहो, कैच ड्रॉप, मौका भी दिया और चौका भी दिया। 4 रन। गला भरवली घालताना सोनं आहे त्याची शान, चर्चा ही गावोगावानं। देखना है, अंपायर ने 4 रनों का इशारा किया है, चेक करना चाहते हैं ऑन फील्ड अंपायर, और फील्डर भी इशारा करते हुए वहां से कि ये 6 रन है। तो 6 रन अब घोषित किए जा रहे हैं। जहां बाउंड्री के बाहर जाकर गेंद गिरी थी कैच ड्रॉप होने के बाद, यानी कि चौका भी दिया है और छक्का भी दिया है, कैच मौका भी दिया है और छक्का भी दिया है। शब्द हमारे भी थोड़े से लड़खड़ाते हुए। अगली गेंद राउंड द विकेट, और इस बार कोई मौका नहीं मिलेगा फील्डर को। क्लीन स्ट्राइक, वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से झन्नाटेदार सिक्सर। सुकेश डाकी निलेश पाटील असताना संगती ना, हे वन जोडी आहे छान। आनंद एक विराईचा त्यानं आशीर्वाद लाभला, अंजूर गावाच्या गावदेवी आईचा आशीर्वाद लाभला, आशीर्वाद लाभला। कई बार ऐसा होता है कि लम्हों की खता होती है और सदियों को सज़ा भुगतनी पड़ती है। कैच ड्रॉप होना एक क्षण की बात होती है, एक लम्हा होता है वो, लेकिन वो कैच ड्रॉप होने के बाद कई बार हम देखते हैं कि बल्लेबाज उसके बाद लगातार बेरहमी के साथ गेंदों की पिटाई करते हैं। जैसे ही कैच ड्रॉप हुआ, अगली गेंद पर छक्का जड़ा है शुभम पाटिल ने। बैक टू बैक सिक्सेस उनके बल्ले से निकलते हुए, स्कोर 63 रन। अगली गेंद, और इस बार हेलीकॉप्टर उड़ाया सीधे फील्डर के पास लॉन्ग ऑफ पर। अब की बार कोई गलती नहीं, अच्छा कैच वहां पर, और आखिरकार शुभम पाटिल लौटते हुए पेविलियन की राह पर। तीसरे विकेट का पतन। त्याला बघाया जमती लोक सारी अशी थकत होते, एंट्री भारी आहे जनतेचा तो रखवाला, सारा महाराष्ट्र म्हणतोय त्यांना, कित्येक होतील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील, होऊन जातील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील। टाइमिंग बड़ी अच्छी थी इस दफ़ा भी। ये मिनी हेलीकॉप्टर उड़ाया था उन्होंने, लेकिन देखिए एलिवेशन जो चाहते थे स्ट्रोक में, जो ऊंचाई चाहिए थी फील्डर को क्लियर करने के लिए, वो नहीं थी। बड़ा ही फ्लैट स्ट्रोक चला गया था, और अच्छे पूर्वानुमान के साथ थोड़ा अपनी दाहिनी तरफ बढ़ते हुए उस कैच को लपका है लॉन्ग ऑफ फील्डर ने। अच्छा कैमियो खेलने के बाद आउट हुए है शुभम पाटिल। 16 रन बनाए, 3 बल्लेबाज आउट हुए हैं, तीनों ने भी 8-8 गेंदों का सामना किया है, 16-16 रन बनाए हैं। ये बड़ी एक इत्तेफाक की बात है। बड़ा ही रोचक आंकड़ा है, ऐसा बहुत कम बार देखने को मिलता है। मैं तो पहली बार देख रहा हूँ इस टूर्नामेंट में। 63 पर 3 इस समय सृष्टि 11 जीवदानी बामन डोंगरी, नए बैट्समैन भानुदास। बहुत दूर से दूर भेज दिया गेंद को, लॉन्ग ऑन के ऊपर से शानदार छक्का। ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार, ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार। एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा, एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा। आपल्या भिवंडीचे साहेब ते क्या कमाल का स्ट्रोक खेला है भानुदास ने आते ही। पैरों में बिल्कुल भी हलचल देखने को नहीं मिली, खड़े खड़े ही उठाकर खेला था ऑफ स्टंप के बाहर की गेंद को बिल्कुल सामने लॉन्ग ऑन के ऊपर से। ज़बरदस्त सिक्सर। रन्स तेजी के साथ बनते हुए इस ओवर में विकेट ज़रूर प्राप्त किया है धीरज जलाल ने, लेकिन जलाल की गेंदबाजी में वो जलाल नज़र नहीं आ रहा है जिसकी आवश्यकता रहती है डेथ ओवर्स में। वो धारदार गेंदबाजी अभी तक देखने को नहीं मिली है, जिसके चलते कहीं ना कहीं काफ़ी खर्चीले साबित हुए हैं। 18 रन अभी तक इस ओवर में खर्च कर चुके हैं। टीम का स्कोर 69 रन 3 विकेटों के नुकसान पर। बढ़िया गेंद इस बार इनसाइड एज और आउट। बढ़िया कैच विकेट कीपर द्वारा, एक और सफलता प्राप्त करते हुए धीरज जलाल। भानुदास का काम हुआ तमाम, फिर से खड़े खड़े लॉफ्ट करना चाहते थे, लेकिन विद द एंगल कहीं ना कहीं गेंद ये थोड़ी सी अंदर की तरफ आई थी। थोड़ा सा पहले ऑफ स्टंप के बाहर निकले थे बल्लेबाज, लेकिन देखिए राउंड द स्टंप्स, हालांकि स्टंप्स के थोड़ा करीब से भी किया था और ये बड़ा इनसाइड एज लगा।
बढ़िया कैच। इस तरह के कैचेस थोड़े मुश्किल रहते हैं विकेट कीपर के लिए, खासतौर पर जब इनसाइड एजेस लगते हैं, क्योंकि विकेट कीपर भी थोड़ा सा ब्लाइंड स्पॉट पर चला जाता है। लेकिन बहुत ही अच्छा कैच वहाँ पर। तो इस तरह से ओवर भी समाप्त होता हुआ, खर्चीले भी साबित हुए, सफल भी साबित हुए। 2 सफलताएं प्राप्त की धीरज जलाल ने। 5 ओवर के पश्चात स्कोर हुआ है 69 रन 4 विकेटों के नुकसान पर। 34 मिनट का वक्त लिया गया है, उसमें से 3-4 मिनट हम माइनस भी कर देते हैं थर्ड अंपायर के, तो भी बहुत ज़्यादा वक्त लिया गया है। यानी कि एक अतिरिक्त खिलाड़ी आप सर्कल के अंदर रखना होगा आखिरी ओवर में। बंटी सेठ प्रतिष्ठान पूर्णा टीम को, और पहले मैच में भी इस टीम को ये पेनल्टी लगी थी समय के मामले में, तो कहीं ना कहीं आपकी बार सतर्क रहने की आवश्यकता थी। लेकिन कहीं ना कहीं वो टाइम मैनेजमेंट बराबर कप्तान बिठा नहीं पाए हैं। और गेंदबाजी भी जिस तरह की रही है, पहले मैच में भी गेंदबाज खासे महंगे साबित हुए थे, तो ये एक समस्या है उनके लिए। बॉलिंग कहीं ना कहीं थोड़ा सा कमज़ोर पक्ष अभी तक के खेल में देखने को मिला है। पहला मुकाबला बल्लेबाजी के बलबूते पर उन्होंने जीता था। आकाश पाटिल की नाबाद 71 रनों की पारी, सबसे बेहतरीन पारी इस टूर्नामेंट की। ऋतिक की पहली गेंद, बहुत ही बढ़िया ड्राइव ऑन द राइज, खेल दिया है गेंद को डीप कवर बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। मिळवते डोक्यावरून चेंडू सीमा पार, अंजूर गावात लढा क्रिकेट धुवाचा, क्रिकेट महाबली गाजवतील मैदान, आजकार कपिल पाटीलचे शठाणे। संदेश पाटिल अपने स्ट्रोक प्ले से प्रभावित करते हुए ज़्यादा ताकतवर स्ट्रोक नहीं खेला, केवल टाइम भर कर दिया था उस स्ट्रोक को, और बिल्कुल गैप में खेला हुआ स्ट्रोक 4 रनों के लिए। इस बार ताकत का इस्तेमाल, फुल टॉस तान दिया है आसमान में। स्वर्गीय मोरेश्वर पाटिल स्टैंड के ऊपर से डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए, और तीसरे अंपायर की तरफ भी रुख किया है। वहां पर अंपायर ने बीमर चेक करना चाहते हैं, बल्लेबाजों ने रिव्यू की मांग की है। इस गेंद की जगह ही बाउंड्री के बाहर होती है, कमजोर गेंद थी, फुल टॉस, पूरी ताकत झोंकती थी, बॉटम एंड का बढ़िया इस्तेमाल, और बल्ले के बीचों बीच लेकर स्ट्रोक खिलाता, टाइमिंग परफेक्ट। देखिए, बल्ले के बीचों बीच लेना मतलब अच्छी टाइमिंग से खिला हुआ स्ट्रोक नहीं होता है। टाइमिंग एक अलग फैक्टर है कि किस समय पर गेंद और बल्ले का मिलन होता है, उसको टाइमिंग कहते हैं। और जो फोर्स चाहिए वो सही फोर्स के साथ यदि आपका सही समय पर गेंद और बल्ले के बीच में मिलन हो तो वो परफेक्ट टाइमिंग होती है। टाइमिंग परफेक्ट थी। तीसरे अंपायर का निर्णय आता हुआ स्क्रीन पर, फेयर डिलीवरी। अंतिम ओवर चल रहा है, रिव्यू लेना बनता ही था। वैसे भी रिव्यू आप घर लेकर तो जा नहीं सकते हो, टाइम भर कर दिया था। रिव्यू है तो उसका इस्तेमाल किया जाए, टेक्निकल रिव्यू इसे कहते हैं। जब इस तरह से कोई बल्लेबाज उसका इस्तेमाल करता है, उसका इस्तेमाल करती है, लेकिन 6 रनों से स्कोर उछलता हुआ 79 रन। रनों का एक बार फिर से पहाड़ देखने को मिल रहा है। इस बार एलिवेशन तो नहीं है स्ट्रोक में, लेकिन गेंद जा रही है आउटफील्ड में, डिप स्क्वेरिश मिड विकेट पर। ओहो हो, इससे खराब फील्डिंग और क्या हो सकती है। वहां कोई स्कूल का बच्चा भी रहता तो वो रोक सकता था, लेकिन फील्डर से हुई गलती, गेंद बाउंड्री के बाहर 4 रन। ऐसे लगता है कि धीरज अभी भी वो उनके पिछले ओवर में खोए हुए हैं, जिसमें 3 छक्के लगे थे। इस बार छोटी गेंद पुल किया है, अब की बार हवा के विरुद्ध ज्यादा ऊपर खेल बैठे हैं, फील्डर गेंद के नीचे पहुंचे और फिर से गलती। साधारण स्तर का क्षेत्ररक्षण देखने को मिल रहा है बंटी सेठ प्रतिष्ठान पूर्णा टीम की ओर से। ये उम्मीद बिल्कुल भी नहीं की जाती है जब आप इतने बड़े टूर्नामेंट में खेलते हो। सबसे बड़ा टूर्नामेंट ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट का इस समय चल रहा है अंजुर के श्री सिद्धिविनायक क्रिकेट ग्राउंड पर। एवन जोड़ी का ये शो है, एवन टूर्नामेंट केंद्रीय पंचायती राज राज्य मंत्री कप 2023। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 85 रन। अभी भी 2 गेंदें पारी में शेष है। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। इस बार अच्छी लेन पर रखी हुई गेंद, लेकिन उतना ही खूबसूरत ड्राइव, डीप एक्स्ट्रा कवर पर प्रोटेक्शन मौजूद है। 2 रन लेना चाहते थे, अपने पार्टनर की तरफ ध्यान ही नहीं था वहां पर बैट्समैन का, और आखिरकार बैट्समैन रन आउट होते हुए। छाटीला साहेब कपिल पाटील किती होती
एक बात तो है कि एक बार फिर से पूर्णा टीम के समर्थक सोच रहे होंगे कि आकाश ने जिस तरह से बल्लेबाजी की थी पहले मैच में, उसी तरह की बल्लेबाजी वो इस मैच में भी करे, तब जाकर मौका बन सकता है, क्योंकि ये स्कोर काफ़ी बड़ा है। 86 रन। अंतिम गेंद जिसका सामना करने के लिए नए बैट्समैन आए हैं जीत खोत। गेंदबाज ऋतिक पाटिल दूर वाले छोर से राइट आर्म ओवर द विकेट। और पहले ही खेल बैठे, थोड़ी धीमी गेंद थी, अंधाधुंध तरीके से खेलने का प्रयास, बीट हुए बैट्समैन। अंतिम गेंद पर कोई रन नहीं, तो इस तरह से पारी समाप्त होती हुई सृष्टि 11 जीवदानी बामन डोंगरी टीम की बहुत ही बढ़िया स्कोर बनाया है। 86 रन 5 विकेटों के नुकसान पर, और 87 रनों की बहुत ही बड़ी चुनौती इस मैच को जीतने के लिए बंटी सेठ प्रतिष्ठान पूर्णा टीम के सामने। आइए अब चलते अगले मैच के टॉस की तरफ। एक और बड़ा मुकाबला टॉस बॉक्स में, जिसका टॉस किया जाएगा शिलू माता वर्ल्ड बी वर्सेस आरसीसी पेट। हेलो, आपल्यामध्ये उपस्थित आहेत माननीय नामदार कपिलजी पाटील साहेबांच्या निकटवर्ती सी पी पाटील साहेब। त्यांना मी विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये यावं। आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। तर दोन्ही संघांचे संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। माझ्या उजव्या बाजूला आहेत प्रतीक भोईर, शिळूमाता वर्ल्ड बी संघाचे कर्णधार, आणि माझ्या डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकाल सोहेल शेख यांना, आरसीसी पेट टीमचे कॅप्टन, या स्पर्धेचे प्रणेते निलेशदादा पाटील आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत। तसेच माननीय श्री सी पी पाटील साहेब देखील उपस्थित होत आहेत। पाहुण्यांचं खूप खूप स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये। अतिशय महत्त्वाची लढत असेल, पहिल्या फेरीतील सामना आहे। एकीकडे भिवंडी ग्रामीणचा संघ आपण बघणार आहोत शिळूमाता वर्ल्ड बी, आणि दुसरीकडे संघ असणार आहे रायगड परिसरातील एक नामवंत संघ आरसीसी पेट। टॉस कॉईन दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी एका बाजूला A1 जोडी आणि दुसऱ्या बाजूला केंद्रीय राज्यमंत्री चषक 2023। पेट टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत। A1 जोडी असा कॉल आहे, परंतु आलेला आहे केंद्रीय राज्यमंत्री चषक 2023। पाहुण्यांचे मी खूप आभार व्यक्त करतोय। पाहुण्यांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवावी। थँक्यू सो मच। टॉस शिळूमाता वर्ल्ड बी संघाने जिंकलाय। प्रतीक, काय निर्णय असेल? फिल्डिंग करणार। आतापर्यंतच्या ज्या स्पर्धा खेळलेल्या आहेत त्यामध्ये जी कामगिरी झालेली आहे, एक कॅप्टन म्हणून किंवा एक खेळाडू म्हणून तुम्ही संतुष्ट आहात का? नाही, आता आम्ही भरपूर टुर्नामेंटमध्ये मागे होतो। या टुर्नामेंटसाठी आम्ही भरपूर मेहनत केली आहे, सर्वांनी प्रॅक्टिस केलेली आहे। पूर्ण टीम मेंबर 100% देण्याचा प्रयत्न करतील। जेव्हा शेड्यूल बनवण्यात आलं या स्पर्धेचं, तुम्हाला कळलं असेल की तुमचा सामना आरसीसी पेट संघाविरुद्ध होणार आहे, तेव्हा नेमकं मनात काय आलं? त्या संघाविषयी काय वाटतंय? आरसीसी पेट हा पनवेल विभागातील एकदम एक नंबरचा संघ आहे, आणि बहुतेक ते नाईट खेळताना मी भरपूर वेळेला त्यांना बघितलेलं आहे। ते चांगली टीम आहे, आम्ही चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू। आणि मागच्या स्पर्धेमध्ये जो संघ तुमचा होता तोच असणार आहे की काही संघामध्ये चेंजेस करून तुम्ही या स्पर्धेमध्ये उतरणार आहात? नाही, तोच संघ असेल। थँक्यू सो मच। आपल्याला खूप खूप शुभेच्छा असेल या मॅचसाठी। सोहेल, किती वाट तुम्ही पाहिली या स्पर्धेची? आज तो दिवस देखील उजाडलेला आहे, आज तुम्हाला प्रथमतः संधी मिळते यावर्षी खेळण्याची, काय बोलाल? हो, नक्कीच। इथं खेळायला आम्ही गेले टायमावर मानकोलीला फायनल मारली होती, तर A1 जोडी दादांना आमचा खेळ एवढा आवडला की त्याही तिथंच आम्हाला फ्री एंट्री करून घोषित केलेलं होतं। क्या बात आहे। बघा, म्हणजे चांगल्या खेळाची येथे प्रशंसा केली जाते। तुम्हाला प्रथम बॅटिंग करायची आहे या मॅचमध्ये। तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आणि बॅटिंग करत असताना येथील कंडिशन्स पाहता, तुमची फलंदाजी, प्रतिस्पर्धी संघ पाहता, काय वाटतं किती चांगला स्कोर असेल? नक्कीच, मी पण बॅटिंग घेतली असती फर्स्ट ऑफ ऑल, आणि मी 65+ जायचा प्रयत्न करू। 6 ओव्हरची मॅच। बॅटर्स चला फास्ट। येस, 65+ जाण्यासाठी मला असं वाटतं की स्टार्ट फार महत्त्वाचं असणार आहे। तुम्ही स्वतः ओपन न करता तुमच्या जोडीला कुठले फलंदाज असतील? टॉप ऑर्डरमध्ये विशेषतः कोणाकडून जास्त अपेक्षित? टॉप ऑर्डरमध्ये आता 6 ओव्हरची मॅच आहे, तर थोडासा चेंजेस करून थोडं प्लेयर यंग प्लेयर आहे त्यांना पण संधी देऊ, आणि थोडा चेंजेस करू, गेमप्रमाणे प्लॅनिंग करू।
निश्चितच थँक्यू सो मच. आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा असतील या महत्त्वाच्या मॅचसाठी. तर टॉस येथे संपन्न झालेला आहे आणि टॉस बॉक्समधून समाचार असा आहे की शेलू माता वर्ल्ड बी संघाचे कर्णधार प्रतीक भोईर यांनी टॉस जिंकलाय. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि तिथून ऐकूयात आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ बायंदर मनीष पाटील यांचा गोड आवाज. धन्यवाद अजयजी खरंच. चला लगेच 2 बॅटर्स मैदानाच्या मध्ये आलेले आहेत. म्हणजे आमच्या सूचनेची तुम्ही वाट पाहत होते का? असं करू नका मित्रांनो, इतकं थांबण्याची गरज नाही आहे. जसा डाव संपतोय आपण आपल्या भूमिकेमध्ये यायचं आहे. आता 2 गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये, एक गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोचेल बॉलिंग ट्रॅकवर. ओमकार नाईक, पुन्हा एकदा ओमकारकडून ती स्टार्ट दिली जाणार आहे. सृष्टी 11 जीवदानी बामण डोंगरी या संघाकडून. आता बंटी शेठ प्रतिष्ठान पूर्णा या संघाकडून 2 बॅटर्स कोण असतील? आकाश पाटील आणि करण पाटील हे दोन्ही फलंदाज सुरुवात करतील या डावाची. पाठलाग करायचा आहे एकूण 87 धावांचा. 87 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 36 बॉल्स. तर हा सुद्धा एक हाय स्कोरिंग सामना राहिलेला आहे. तिन्ही सामने जे आजच्या दिवसभरातले आपण पाहिले ते हाय स्कोरिंग राहिलेत. तर पाहूया, आणि पिच रिपोर्टनुसार हे सामने चाललेले आहेत. जसं आम्ही सकाळी उल्लेख केला होता की जो 2 ते 4 मीटरचा पॅच आहे तो अगदी सपाट आहे आणि त्या ठिकाणी बॉल रोटेट होत नाही आणि त्याच संधीचा फायदा फलंदाज लिलया उचलू लागलेले आहेत. 4:46 मिनिटं असं टाइम रेकॉर्ड केले गेलेलं आहे पहिला बॉल डिलिव्हर होण्यासाठी. चला, ओमकार बॉलिंग ट्रॅकवर होतोय तयार. स्ट्राईकवर असेल आजच्या दिवसातला अर्धशतकवीर आकाश पाटील. करायचं आहे 87 धावांचा पाठलाग. ऑल द बेस्ट टीम पुणा, ऑल द बेस्ट टीम बामण डोंगरी. पहिलं षटक पॉवर प्लेचं. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून बॉलिंग मार्कवर ओमकार नाईक सज्ज होतोय राईट हँडेड बॅटर आकाश पाटीलसाठी. यावेळेस फुटवर तितकंसं प्रॉमिसिंग जाणवलं नाहीये. अगदी झपकन वेगानं बॉल फलंदाजाच्या दिशेने आला आणि त्या स्ट्रोक खेळण्याच्या तयारीमध्ये तितकासा प्रामाणिकतेनं फलंदाज जाणवला नाहीये. त्याचमुळे जातोय पहिला बॉल डॉट. डॉट बॉल खूप डोकेदुखी ठरू शकतील टीम बंटी शेठ प्रतिष्ठान पूर्णा या संघासाठी. कारण प्रति षटकामागे जवळपास 15 धावा जोडायच्या असताना 2 ते 3 मोठे स्ट्रोक्स येणं अपेक्षित आहे. पाहूया ती अपेक्षा पूर्ण केली जाते का आकाश पाटीलकडून. ऑन साईडला बॅटस्विंग तर प्रॉपर होता, पण व्यवस्थित बॉलची पिचिंग आणि बॉलचा टप्पा, उंची, बॉलचा वेग सर्व गोष्टी मात्र व्यवस्थित ओळखल्या गेल्या नाही आणि त्याचमुळे बॉल जाते डॉट. खूप चांगली पिचिंग ओमकार नाईकची पाहायला मिळाली. पहिला बॉल थोडासा बॉडी लाईन अटॅक होता आणि दुसरा बॉल अवे फ्रॉम द बॉडी ऑफस्टमच्या बाहेरून ट्रॅव्हल केला गेला. दोन्ही बॉलवर सफलता मिळाली ओमकार नाईकला. चांगली सुरुवात सृष्टी 11 जीवदानी बामण डोंगरीची. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला, कट करण्याचा प्रयत्न. खूप जास्त लांब राहिले होते फलंदाज आकाश पाटील हा स्ट्रोक खेळण्यासाठी आणि त्याचमुळे मात्र बॉलचा वेग खूप काही सांगून गेलेला आहे. या पहिल्या 3 बॉलवर व्हेरिएशन या गोष्टीला न्याय दिलेला आहे गोलंदाज ओमकार नाईकने आणि म्हणूनच फलंदाज स्ट्रोक खेळण्याच्या तयारीत आहे, पण मात्र ती तयारी अजूनपर्यंत व्यवस्थित त्याच्या खात्यात, त्याच्या पक्षात जाताना पाहायला मिळालं नाही आहे. ओमकार ओव्हर द विकेट. स्टेप आउट झाले. आता सर्व पर्याय बंद झालेले असताना मात्र स्टेप आउट झाले. पदर आली त्याचा उपयोग करून स्ट्रोक खेळायचा प्रयत्न केला गेला. यावेळेस देखील पुरती निराशा पदरी पडलेली आहे आकाश पाटीलच्या आणि ज्या फलंदाजाने मात्र गेला सामना 1 हाती जिंकून दिला होता तो फलंदाज या सामन्यामध्ये आतापर्यंत पहिले 4 बॉल डॉट खेळताना पाहायला मिळाला आहे. पहिले 4 बॉल डॉट. चांगली गोलंदाजी ओमकार नाईकची. ओमकार राईट आर्म द विकेट आकाशसाठी. हा 5वा डॉट असेल. कालच्या दिवसात अर्जुनचं षटक जे होतं ते निर्धाव आपण पाहिलं होतं आणि पाहूया आजच्या दिवसामध्ये देखील तशीच निर्धाव षटकाची हाताळणी करणारा पहिला वेळा गोलंदाज आजच्या दिवसातला ओमकार नाईक असेल का? कारण आकाश पाटील सारख्या आघाडीच्या फलंदाजाला अक्षरशः जखडून ठेवलंय, अडवून ठेवलंय, थांबवून ठेवलंय पहिल्या 5 बॉलवर. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातला. अजूनही खातं खुललं नाहीये बंटी शेठ प्रतिष्ठान पूर्णा या संघाचं. आणि निर्धाव षटकाची हाताळणी करणारा हा गोलंदाज आजच्या दिवसातला पहिला आणि या स्पर्धेतला 6वा असं मला वाटते. आणि निर्धाव षटकाची हाताळणी केली आहे ओमकार नाईकने. इम्प्रेसिव्ह बॉलिंग. ठाणे जिल्ह्याची शान, कर्तव्याची जाण, कपी पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये मान. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. लोक
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि अजूनही जे नकोय पूर्ण संघाला ते स्कोर शीटवर पाहायला मिळते. आकाश पाटील 0, करण पाटील 0, स्कोर 0. सन्माननीय निलेशदादा पाटील तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. डॅशिंग पर्सनॅलिटी आणि या कार्यक्रमांची ज्यांनी दूरदृष्टी राखली आणि ती सत्यात उतरवली असे एवन जोडीपैकी एक सन्माननीय निलेशदादा पाटील स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार आदित्य पाटील. यावेळेस ड्राईव्ह केलंय, चांगलं स्ट्रोक सिलेक्शन इनटू द गॅप, बॉल सरळ निघून जाईल. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार. मिळतील या धावा 4 चौकार. ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये होणार. ड्राईव्ह केलंय, चांगलं स्ट्रोक. क्रिकेटमध्ये हेच महत्वाचं आहे. जर तुमच्याकडून फलंदाजी होत नाही, स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं. पहिल्या षटकामध्ये जमला नाहीये. बॅक टू द बॉलर, ड्राईव्ह बॉल रेजिस्ट झालाय. गोलंदाजाच्या स्पर्शाने दरम्यान एका धावेला 2 धावात बदलायचा डेंजर एंडला असणार आहे आकाश आणि परतीचा प्रवास करणार आहे. 0वर या ठिकाणी फलंदाज झालाय बा डिरेक्ट हिट आणि क्षेत्ररक्षकाचं नाव आहे तकदीरने मात्र पुन्हा एकदा मोलाची कामगिरी अदा केली. बघा ऑन दी स्टंप थ्रो आणि फ्रेम मध्ये नाहीये आकाश, परतीचा प्रवास करतोय. पहिला धक्का बसतोय. टीम पूर्ण. वाजलेले तंत्र आले कापेक्षा एक हो मैदानात उतरले बाहुबली आणि क्रिकेटर into the crowd as well. विक्टर फोडले माईत पडली विकेट विपुल रोषणाई उजळली नाही. आम्ही समालोचक नेहमीच म्हणत असतो की नेव्हर टेक अ चान्स ऑन अ मिस फील्ड आणि तोच चान्स या ठिकाणी घेतला गेला आणि ध्यानी मनी नव्हता आकाशचं की डिरेक्ट हिट लागेल का इतका लांबचा, पण मात्र तकदीरने तो अगदी स्टंपवर केलाय आणि पहिला धक्का बसतोय. बंटी शेट प्रतिष्ठान पूर्ण या संघाला. नवीन फलंदाज प्रतीक मिटकर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे. धावसंख्या 5, गडीबाद 1. बंटी शेट प्रतिष्ठान पूर्ण. चांगली बॉलिंग स्ट्रॅटेजी सृष्टी 11 जीवदानी बामण डोंगरी या संघातील गोलंदाजांकडून. आदित्य बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. ऑन साइडला लॉफ्ट करताना बॉलला उडवून दिलंय. क्लासिकल लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. भारतीय जनता पार्टी स्टँडला क्रॉस करणारा हा दिमागदार आलिशान षटकार. निलेश पाटील यांचं आयोजन तुफान कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. खडे खडे हा स्ट्रोक खेळलेला आहे. उंचीचा चांगला वापर, बॅट्सविंगचा चांगला वापर आणि सर्व काही व्यवस्थित जुळून आलंय करण पाटीलच्या माध्यमातून. आतापर्यंत करणने घेतले 3 बॉल आणि 3 बॉल्स करताना तुम्ही 11 धावा पाहतायत त्या सर्व करण पाटीलच्या बरोबर बनवल्या गेलेल्या आहेत. आता फलंदाज जो करणला साथ देतोय प्रणय चौधरी नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे. बॉल डिलिव्हर करून झाला त्या षटकात 3 आणि धावांची कोंडी फुटते या षटकामध्ये. पहिल्या षटकात एकही धाव गोळा करता आले नाहीये. या षटकात 11. आउटसाइड एज आणि शॉट थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल वेगाने जातोय. थर्ड मॅन सीमारेषेच्या दिशेनं, पण या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. बॉल आत ढकलला गेला. शेवटच्या ऐन मोमेंटला मिळतात एकूण या 2 धावा. 2 धावांची वाढ. धावसंख्या पोहोचते 1 गडीबाद 13 धावा. खूप महत्वाच्या बाबी असतात जेव्हा तुम्ही बिहाइंड द विकेट फिल्डिंग करत असता. बॉल जेव्हा तुमच्याकडे येतो, टप्पा घेतलेला बॉल रोटेट होतो. ते रोटेशन ओळखणं तुम्हाला गरजेचं आहे, कारण एक्स्ट्रा पेस त्या बॉलला मिळत असतो आणि अशा वेळेला चप्पल राहावं लागते तुम्हाला इनफिल्डच्या आतमध्ये आणि ती चप्पलता शेवटच्या क्षणी पाहायला मिळाली आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या गेलेल्या आहेत. तर सृष्टी 11 जीवदानी बामण डोंगरी या संघाकडून धावसंख्या 1 गडीबाद 13. 5वा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेस बॉलला फॉलो करून खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅटची एज घेऊन बॉल खेळपट्टीच्या अवतीभोवती घरंगट राहताना पाहायला मिळाला. जातोय डॉट बॉल. या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या आदित्य पाटीलने, पण शेवटचा बॉल असेल धावचीच्या स्वरूपात फलंदाज आकाश पाटील दुर्दैवीरित्या बाद झालेला आहे. ज्या आकाशने मात्र नाकी 9 आणून सोडले होते पहिल्या सामन्यामध्ये सरोळी पाड्याचा गोलंदाजांच्या. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आदित्य पाटील स्ट्राईकवर करण. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल आहे. लीगल आहे. वाईल्ड लाईनच्या आतून ट्रॅव्हल होणारा आहे. 2 षटकांचा खेळ संपतोय. बंटी शेट प्रतिष्ठान पूर्ण या संघाची धावसंख्या झाली 1 गडीबाद 13 धावा. जिंकण्यासाठी अजूनही गरजेच्या 74 धावा. बॉल शिल्लक असतील 24 बॉल्स 74 धावांची गरज. बंटी शेट प्रतिष्ठान पूर्ण. स्वभाव साधा पुरा करी तो दिलेला वादा. प्रशांत पाटील देवेश पाटील साथीला त्यांच्या असतोय सदा. थँक्यू. मी तर तिकीट काढलंय, तुम्ही तिकीट काढलंय की नाही माहित नाही.
5 मार्च 7 वाजता एक बिग शो ठाणे वर्सेस रायगड. प्रेक्षकांची तर अलोट गर्दी होणार आहे. आम्ही आमच्या समालोचन कक्षामध्ये जागा फिक्स करू, तुम्ही तुमचं बघून घ्या. म्हणून लवकर या, आपल्या सीट रिझर्व करून घ्या, जेणेकरून या सामन्याचा आनंद तुम्हाला या मैदानात बसून घेता येईल. खूप जल्लोष असतो मित्रांनो, संध्याकाळचं सत्र असते आणि प्रेक्षक मात्र उत्स्फूर्त प्रतिसाद देताना पाहायला मिळतात या सामन्याला. तर न पाहायला विसरू नका, 5 मार्च 2023ला संध्याकाळी 7:30 वाजता ठाणे विपक्ष रायगड शो मॅच. ओमकार नाईक बॉलिंग ट्रॅकवर तयार होते पंचांच्या डावीकडून. स्ट्राईकवर फलंदाज असणार आहे प्रणय चौधरी. पहिल्यांदाच फेस करतोय बॉलर ओमकार नाईकला. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला, लेट कटचा शानदार फटका फलंदाज प्रणयच्या बॅटमधून आला. बॉल सरळ जातोय थर्ड मॅन सीमारेषा पार. नेत्रदीपक चौकार. साहेब पुढे पुढे जातील, मोठे पुढारी संघ येतील, जनतेच्या आशीर्वादानं नाना नक्की मंत्री होतील. भल्या भल्यांना पाडलं त्यांनी मानली नाही हार, भल्या भल्यांना पाडलं त्यांनी मानली नाही हार. आपल्या भिवंडीचे साहेब नवरज कपिल पाटील खासदार, आपल्या भिवंडीचे साहेब नवरज कपिल पाटील खासदार. ओव्हर द विकेट. यावेळेस सर्व सुरळीत चाललंय, स्ट्रोक देखील प्रॉमिसिंग येत आहेत, पण उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि खूप महत्त्वाचं आहे, रिस्क तर घेण्याची तयारी तुम्हाला ठेवावीच लागेल. कारण आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर पासून लॉंग स्टॉपपर्यंत एकही क्षेत्ररक्षक आउटफील्डमध्ये नाही आहे आणि त्या संधीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न प्रणयचा होता. बघा, पूर्णपणे रिव्हर्स हिट करायचं होतं, पण व्यवस्थित बॉलची पिचिंग ओळखता आली नाही आहे, त्याचमुळे कनेक्शन प्रॉमिसिंग होत नाही. बॅट आणि बॉलचं धावसंख्या 1 गडी बाद 17 धावा. ओमकार नाईक ओव्हर द विकेट. बॉलचा वेग भन्नाट आहे, महाप्रचंड वेगाने चेंडू हाताळला जातोय आणि तो वेग फलंदाजांना मात्र व्यवस्थित ओळखता येत नाही. बघा, शेवटच्या क्षणी पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न झाला होता. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलच्या रेंजपर्यंत जाण्याचा प्रयत्न फलंदाजांचा होता. तो रेंजचा पोचण्याचा प्रयत्न मात्र पुरता फसलेला आहे. 21 बॉल्समध्ये 70 धावांची गरज. 21 बॉल्स 70 रन्स रिक्वायर्ड टू विन. 3 बॉल आतापर्यंत डिलिव्हर झालेले आहेत या षटकातले आणि 3 बॉल्समध्ये 4 धावा खर्च केल्या आहेत. आतापर्यंत चांगली वापसी. ड्राईव्ह केलंय, क्लासिकल स्ट्रेट ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनला बॉल पोचेल बॉलपर्यंत तोपर्यंत मिळते. एकदा थ्रो थोडासा फसलाय, कलेक्शन व्यवस्थित होत नाही, पण बॅकअप आहे यष्टीरक्षकाचं, मिळते फक्त एकच धाव. एका धावेची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 18 जिंकण्यासाठी 20 बॉल्समध्ये 69 धावांची गरज आहे. अभि नाही तो कभी नाही, कारण इतरत्र आपण पाहिलं तर लीग स्टेजच्या स्पर्धा आपण खेळतो, पण या ठिकाणी नॉकआउट स्टेज एकदा हरलात तर स्पर्धेच्या बाहेर. 20 बॉल्स 69 धावांची गरज. 13 खेळतोय करणवर तो विश्वास ठेवला जाऊ शकतो, कारण त्याच्याकडे त्या फटक्यांची निवड आहे, योग्य त्या वेळी वापरावी लागेल. फुलटॉस आहे आणि या फुलटॉस बॉल मात्र फुल बाहेर पाठवून दिलंय. लॉंग ऑन सीमारेषा पार. या मिळतील धावा 6. दिमागदार षटकार. पारितोषिकांसाठी आहे ही स्पर्धा चर्चेत, खासदार चषकात नाव गाजे क्रिकेट विश्वात. हो चुके टाकी निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. चांगली स्ट्रेट हिट पाहायला मिळाले. फलंदाज करण पाटील तर एक वेगळ्याच अंदाजात आहे, कॅप्टन आहे आणि कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं नेहमीच म्हटलं जाते आणि जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतोय आणि दोन्ही हातांनी धावा वसूल करतो. धावसंख्या झाले 24 धावा 24. यावेळेस पुन्हा एकदा क्लासिकल, ट्रूली क्लासिकल स्पेक्टॅक्युलर ऑफ ड्राईव्ह. बॉल सरळ निघून जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पार. अफलातून षटकार. मॅजिकल 6. सारा कमातने कैरादा हुकमाचा एका कपिल दादा. सुकेश डाके निलेश पाटील शब्दाचा मानियो राखी ती सदा. नव तरुणांचा कैवारी त्याला शोभत ही खासदारी. नव तरुणांचा कैवारी त्याला शोभत ही खासदारी. झाले ना मोठीला साहेब कपिल पाटील. हा बॉलीला खूप चांगलं एक्झिक्यूट केलंय. लॉंग ऑफ सीमारेषेच्या दिशेनं स्ट्रोक मध्ये कन्वर्ट केलंय आणि 6 धावा आपल्या संघासाठी वसूल केला. 1 गडी बाद 30 धावा. बंटी शेट प्रतिष्ठान पूर्ण या संघाची अवस्था. जिंकण्यासाठी आता 18 बॉल्स 57 धावांची गरज. 19च्या गतीने खेळायचं आहे आणि धावांचा पाठलाग केला जाईल का, धावा अडवल्या जातील का, हे विवरण ऐकवण्यासाठी आपण मायक्रोफोनवर आमंत्रित करूया सदाबहार आवाज अजय खरते यांचा. ओव्हर टू यू सर.
धन्यवाद मनीष, बहुत जल्दी मेरा ये टर्न आ गया। बहुत जल्दी 3 ओवर्स समाप्त हुए हैं क्योंकि पहला ओवर मेडन रहा था ओमकार नाइक का। उसके बाद आदित्य पाटिल ने दूसरा ओवर किया, 13 रन जरूर खर्च किए। ओमकार नाइक के दूसरे ओवर में जरूर पलटवार किया है बल्लेबाजों ने। स्कोर 30 पर 1। 3 ओवर्स में 57 रनों की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए बंटी सेठ प्रतिष्ठान पूर्णा टीम को। नेवर की पहली गेंद स्लॉग स्वीप करना चाहते थे, हालांकि ये दिशाहीन गेंद है। अगले मैच में आरसीसी पेट टीम को हम देखने वाले हैं और आरसीसी पेट टीम के सबसे बड़े समर्थक बॉबी सेठ का यहाँ पर आगमन होता हुआ आपका हार्दिक स्वागत है। आरसीसी पेट टीम बड़ी चर्चा में है। भिवंडी में आकर भी उन्होंने बहुत अच्छा क्रिकेट खेला है हाल ही के दिनों में। शुरू माता वर्ल्ड बी टीम की चुनौती रहेगी उनके सामने। इस बार ठीक तरह से खेल नहीं पाए बल्लेबाज, पिच पर लुढ़क कर रह गई थी गेंद, इससे पहले कि खुद गेंदबाज उठाते। 1 रन लेग बाइस के जरिए 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन 1 विकेट के नुकसान पर। यहाँ से बड़े बड़े शॉट्स की आवश्यकता है। करण पाटिल और प्रणय की जोड़ी क्रीज पर। करण बहुत अच्छा खेले अभी तक, 8 गेंदों में 25 पर बैटिंग करते हुए। बढ़िया गेंद, खूबसूरत गेंद आदित्य पाटिल की। थोड़ी डिप होकर आने वाली ये यॉर्कर लेंथ गेंद थी ऑफ स्टंप के बाहर। लंबे ऊंचे कद के गेंदबाज जब यॉर्कर्स डालते हैं तो वो ज्यादा खतरनाक साबित होते हैं। बल्लेबाज भी काफी लंबे ऊंचे कद के हैं करण। अभी तक शांत ये ओवर रहा है। फिर से बढ़िया गेंद, इस बार गति में हल्का सा परिवर्तन किया था, थोड़ा जल्दी खेल बैठे वहां पर बल्लेबाज। स्क्वायर ऑफ द विकेट ऑन साइड में उठाकर खेलने का प्रयास था। गेंद शरीर से लगी, केवल 1 रन लेग बाइस के जरिए। इक्का दुक्का रनों से बात बनने वाली नहीं है। लक्ष्य तक पहुंचना है तो गैप्स में खेलना होगा, चौकों और छक्कों में ही डील करना होगा बल्लेबाजों को। ज़्यादा से ज़्यादा बाउंड्रीज में डील करेंगे तो ही ये मुकाबला रोमांचक स्थिति में पहुंच सकता है, नहीं तो फिर कहीं ना कहीं एक तरफा ये मैच यहाँ से हो सकता है। इस बार स्विच इट किया है, बढ़िया शॉट, फील्डर है जरूर लेकिन थोड़ी आगे गिरी। जबरदस्त फील्डिंग, 1 रन मिला है। दूसरे की कोशिश, वहां पर थोड़ा धीमा थ्रो और उसके चलते 2 रन पूरे। स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 35 रन 35। यहां से और 52 रनों की आवश्यकता। केवल 14 गेंदों का खेल शेष है। समीकरण कठिन जरूर है लेकिन असंभव नहीं। इस बार आड़े बैट से सामने प्रहार किया है, कुछ खास टाइमिंग नहीं। मिड ऑफ के खिलाड़ी वहां पर डीप मिड ऑन पर पहुंचे हैं। 1 ही रन लेने का अवसर। बढ़िया गेंदबाजी, गेंदों की लाइन, लेंथ, रफ्तार में लगातार बदलाव करते रहे हैं और प्रेडिक्टेबल नहीं हुए हैं। खास बात तो यही रही है, बल्लेबाजों को गेस करते हुए ही रखा है आदित्य पाटिल ने कि कौन सी लेंथ पर गेंद आएगी, कौन से पेस पर गेंद आएगी। गेस ही करते रहे हैं पूरे ओवर में दोनों बल्लेबाज। काफी किफायती ओवर साबित होता हुआ यह आदित्य पाटिल का। इस बार सीधे बल्ले से उछाल दिया है लॉन्ग ऑफ की दिशा में। फील्डर उछले लेकिन कुछ बिगाड़ नहीं पाए। गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। भरारी गरडा परी घेतली लोक सभे वरी जनते चाडी अडचणी त्यांनी उठाविल्या लय भारी कपिल दादा पाटील नेते आहेत हो दमदार कपिल दादा पाटील नेते आहेत हो दमदार आपल्या भिवंडीचे साहेब नवरज कपिल पाटील खासदार आपल्या भिवंडीचे साहेब नवरज कपिल पाटील खासदार। 4 ओवर का खेल समाप्त होता हुआ इस सिक्सर के चलते रन संख्या 42। 42 रन 1 विकेट के नुकसान पर और अब बचे हुए 2 ओवर्स में 45 रनों की आवश्यकता। कल के भी एक मैच में बिल्कुल यही समीकरण था जो मुकाबला टाई हुआ था गोठिवली और आवाज बिनार के बीच में। आवाज बिनार टीम लक्ष्य का पीछा कर रही थी। चार 4:46 पर यह पारी शुरू हुई थी और अभी तक 20 मिनट लिए गए हैं पहले 4 ओवर्स के लिए। 12 गेंदे 45 रन।
इसी तरीके का समीकरण था जब प्रणय भुईर ने धुआंधार बैटिंग की थी और 15 गेंदों में नाबाद 53 रनों की पारी खेलते हुए मुकाबला टाई किया था उन्होंने। आखिरी ओवर में 33 रन चाहिए थे, 32 रन बनाए थे, लेकिन सुपर ओवर में आखिरकार वो मुकाबला दगड़ू सेठ प्रतिष्ठान गोठिवली टीम ने जीता। हर्षन पाटिल मैन ऑफ द मैच रहे थे उस मैच में। सुपर ओवर में भी अच्छी गेंदबाजी की थी उन्होंने और मुख्य मैच में भी बढ़िया ऑलराउंड प्रदर्शन किया था और काबिलियत ज़रूर रखते हैं, खासतौर पर करण पाटिल जिस तरह के बल्लेबाज है। बहुत ही उम्दा पारी अभी तक खेली है उन्होंने, 11 गेंदों में 31 पर बैटिंग करते हुए। उनके पास भी कहीं ना कहीं अर्धशतक बनाने का मौका तो ज़रूर रहेगा यहाँ पर, लेकिन देखना है कि उनको कितना स्ट्राइक मिलता है। ये गुब्बारा आप देख सकते हो जो ज़रूर दूर से ही बता देता है कि ये मैदान कहाँ पर है। आज भी मौसम बड़ा सुहाना है, खुशनुमा और खुशगवार मौसम अंजुर के श्री सिद्धिविनायक क्रिकेट ग्राउंड पर। नेवर की शुरुआत कदमों का इस्तेमाल करते हुए गेंद को खेल दिया है लॉन्ग ऑन की तरफ। हालांकि जैसे खेलना चाहते थे वैसे खेल नहीं पाए थे और थोड़ा दूर से ही खेल बैठे थे। एक ही रन लेने का मौका स्ट्राइक करण के पास। करण कहीं ना कहीं आकर्षण का केंद्र बने हुए हैं इस समय इस मैच में। 11 गेंदे और 44 रनों की जरूरत। भानुदास मात्रे इस समय आक्रमण पर। बॉलिंग में पहला परिवर्तन, लेफ्ट आर्म राउंड द विकेट। लो फुल टॉस उछाला है लेकिन सीधे फील्डर के गोदी में, लॉन्ग ऑफ पर कोई गलती नहीं, विकेट का पतन। बहुत बड़ा झटका लगा है करण पाटिल के रूप में। नीलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, खासदार कपिल पाटीलच्या शक्ती, ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान। अच्छे पेस के साथ ये लो फुल टॉस गेंद थी, रूम नहीं था वहाँ पर बैट्समैन के लिए और बल्लेबाज के पास कोई विकल्प भी नहीं था कि वो बड़ा स्ट्रोक खेले। इसके अलावा लॉन्ग ऑफ को क्लियर करना चाहते थे लेकिन सीधे फील्डर के पास कैच थमा बैठे। इस बार गेंद को घुमाया है, बढ़िया गेंद। इस बार पेस में परिवर्तन ज़रूर था लेकिन ज़्यादा बाहर घूमी, जिस वजह से अंपायर उसको वाइड घोषित करते हुए बैट्समैन को ज़रूर छकाया था। बल्लेबाज गेंद को परख ही नहीं पाए थे वहाँ पर, नए बल्लेबाज प्रतीक मिटकर, और पहले मैच में ओपन करने आए थे। मिस टाइम शॉट, खुद गेंदबाज पीछे भागते हुए जज नहीं कर पाए हैं ठीक तरह से। समय था उनके पास, दूर से फील्डर आए और जब तक उठाकर थ्रो करते 2 रन वहाँ पर पूरे। लॉन्ग ऑफ फील्डर का अच्छा प्रयास था बैट्समैन को रन आउट करने का, लेकिन पहुँच गए बल्लेबाज अपने क्रीज में। हाँ कि सिंगल डबल से तो बात बनने वाली नहीं है बंटी सेठ प्रतिष्ठान पूर्णा टीम के लिए। और हर मैच में यदि आपके गेंदबाज 80 के ऊपर रन्स खर्च करेंगे तो फिर आपका टूर्नामेंट में आगे बढ़ना बहुत ही मुश्किल है। पहले मैच में बल्लेबाजों ने ज़रूर 90+ टोटल चेज किया था। इस बार तगड़ा प्रहार किया है दो खिलाड़ियों के दरमियान से, गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर ऑन साइड में। 4 रन। दर्शनीय स्ट्रोक, डिप स्क्वायर लेग और डीप मिड विकेट को चीरती हुई गेंद सीधे कपिल पाटिल फाउंडेशन स्टैंड की तरफ बाउंड्री लाइन के बाहर निकल गई है 4 रनों के लिए। इन 4 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ ठीक 50 रन। दो ही खिलाड़ी आउट हुए हैं लेकिन लक्ष्य दिल्ली और देहरादून की तरह दूर नजर आता हुआ। यहां से मात्र 8 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए 37 रनों की जरूरत। और बार बार वो कल का मैच याद आता है, उसमें भी बिल्कुल यही इक्वेशन था, 8 गेंदे 37 रन, फिर मैच टाई हुआ। और कहते हैं कि इतिहास अपने आप को दोहराता है कभी कभी। खैर ये दोनों टीमें अलग है लेकिन वो जो कहते हैं कि उम्मीद पर दुनिया कायम है। इस बार गेंद घूमती हुई थी, उसको घुमा दिया है, लंबा ऊंचा स्ट्रोक, गगनभेदी सिक्सर। ज्याच्या नावाचं जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार, ज्याच्या नावाचं जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार। एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा, एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा। आपला भिवंडीचे साहेब प्रतीक मिटकर भी अपने बल्लेबाजी की अमिट छाप छोड़ना चाहते हैं इस
मैदान पर इस टूर्नामेंट में, और क्या कमाल का स्ट्रोक खेला है। अगेंस्ट द टर्न स्विंग करते हुए ऑन साइड में तारामंडल में भेज दिया गेंद को 6 रनों के लिए, और उन्होंने कहा है कि रुकिए, मैच अभी भी समाप्त नहीं हुआ है। 7 गेंदों पर अब 31 रनों की आवश्यकता है। यदि इस गेंद पर छक्का लगा तो फिर आखिरी ओवर में और ज़्यादा रोमांच पैदा हो सकता है। गेंदबाज पर भी ज़रूर थोड़ा बहुत दबाव रहेगा। पिछली 2 गेंदों पर 2 बड़े शॉट्स आए हैं, एक चौका और एक छक्का। 12 पर बैटिंग करते हुए प्रतीक मिटकरी मात्र 3 गेंदों का सामना किया है। प्रणय की पारी थोड़ी धीमी रही है, 8 गेंदों में सिर्फ 9 रन बना पाए हैं, जबकि इस टारगेट को देखते हुए कम से कम 200 के स्ट्राइक रेट से तो बल्लेबाजी करने की आवश्यकता थी ही थी। अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट, इस बार तेज करने की कोशिश थी, शायद ये आर्मर थी लेकिन लेग स्टंप के बाहर भटक गए। वाइट का इशारा, थालियां बजनी शुरू हो गई है स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी प्लेयर्स पेविलियन में। 7 गेंदों में 30 रन चाहिए। इस बार स्विंग किया है ऑन साइड में, उस और फील्डर मौजूद है, थोड़ी आगे क्या गिरी है या फिर कैच लपका गया है, ये देखने वाली बात है। हालांकि थ्रो किया गया है, तुरंत हाफ वाली में गेंद को फील्ड किया गया था। गजब की फील्डिंग वहां पर जीत खोद द्वारा। 1 ही रन मिला है, निश्चित रूप से 3 रन बचाया गया है वहां पर जीत द्वारा। जिद्दी क्रिकेट, और इसके साथ ही ओवर की समाप्ति होती हुई 5 ओवर का खेल पूरा हुआ। बंटी सेठ प्रतिष्ठान पूर्णा टीम का स्कोर हुआ है 58 रन 2 विकेटों के नुकसान पर, और आखिरी ओवर में 29 रनों की जरूरत। ये देखिए थोड़ी सी आगे गिरी थी हाफ वाली में, बिल्कुल इस तरह से फील्ड करना कभी भी आसान नहीं होता है। कैच के लिए ही आगे बढ़े थे वहां पर डीप फॉरवर्ड स्क्वायर लेग की दिशा में जीत खोद, लेकिन कैच का मौका नहीं था वैसे देखा जाए तो। अब 6 गेंदें और 29 रन, अभी भी रोचकता बरकरार है खेल में, और जिस तरह से प्रतीक खेले अभी तक कुछ कहा नहीं जा सकता है। पहले मैच में आकाश पाटिल हीरो बने थे, लेकिन देखिए क्या खेल है क्रिकेट का, कैसे क्रिकेट का खेल आपको ऊपर पहुंचाता है और एक ही झटके में नीचे भी लेकर आता है। इस मैच में आकाश ने 6 गेंदें खेली, 1 रन भी नहीं बना पाए। आखिरी ओवर लेकर जीत खोद इस बार बैकफुट पर जाकर गेंद को हैमर करना चाहते थे, लेकिन संपर्क गेंद और बल्ले के बीच में बना नहीं पाए। जरूर मौका था वहां पर, थोड़ी पीछे रखी हुई गेंद थी, ताकतवर शॉट खेलने का प्रयास था। डॉट बॉल, अब 5 गेंदें और 29 रन, 4 चौके और 4 छक्के और 1 चौका लगा तो सुपर ओवर। ऊपरी किनारा और आसान सा कैच विकेट कीपर के लिए। बैट्समैन को लौटना होगा पेविलियन में। प्रतीक के पारी पर लगता हुआ पूर्ण विराम। नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले, झाले सारेच छूमंतर। सुके टाकी 1 नंबर, नीलेश पाटील 1 नंबर, नकाचौकन भिवंडी लई डेंजर। सुके टाकी 1 नंबर, नकाचौकन भिवंडी लई डेंजर। अब केवल औपचारिकताएं शेष है इस मैच में। अगला मैच देखना मत भूलिएगा, शिलो माता वर्ल्ड बी बनाम आरसीसी पेट। शिलो माता वर्ल्ड बी के कैप्टन ने टॉस जीता है, पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है। उसके बाद परी 11 रांगनोली और एकवीरा स्पोर्ट्स कुरवलीपाड़ा के बीच में बड़ा मुकाबला रहेगा। आज एक और बड़ा मुकाबला मयूरेश एंटरप्राइजेस भादवड़ और सोना देवी टीम घर के बीच में खेला जाएगा। अड़ोस पड़ोस की लड़ाई रहेगी। उसके बाद अप्पा एंटरप्राइजेस भरोडी और भैरवनाथ दुतुम के बीच में मैच रहेगा। इस बीच स्विंग एंड मिस नए बैट्समैन आए हैं राज। कहीं ना कहीं जब अगले टूर्नामेंट में जब बंटी सेठ प्रतिष्ठान पूर्णा टीम खेलने के लिए उतरेगी तो उनको सोचना होगा अपने बॉलिंग और फील्डिंग के बारे में। खास तौर पर फील्डिंग भी काफ़ी साधारण स्तर की रही थी इस मैच में, बल्लेबाजी भी उतनी अच्छी रही नहीं। एक और डॉट गेंद, और डॉट गेंदें काफ़ी ज़्यादा खेली है बल्लेबाजों ने। पहला ही ओवर मेडन रहा था ओमकार नाइक का। एक ऐसे बल्लेबाज के विरुद्ध मेडन ओवर किया उन्होंने जिन्होंने सबसे अच्छी पारी खेली है इस टूर्नामेंट में। 14 गेंदें डॉट खेल चुके हैं बल्लेबाज अभी तक इस पारी में। अब बची है केवल 2 गेंदें। इस बार शॉर्ट आर्म पुल किया, गेंद हवा में है, फील्डर जज करते हुए डीप मिड विकेट की दिशा में और लपक लिया है कैच। एक और विकेट का पतन। नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले, झाले सारेच छूमंतर। सुके टाकी 1 नंबर, नीलेश पाटील 1 नंबर, नकाचौकन भिवंडी लई डेंजर। सुके टाकी 1 नंबर, नकाचौकन भिवंडी लई डेंजर। जीत खोद भी अब एक मेडन ओवर की तरफ बढ़ते हुए। एक ही गेंद बची है, 2 खिलाड़ियों को चलता किया है। आखिरी गेंद यदि डॉट रहती है तो डबल
विकेट मेडन रहेगा। मात्र एक गेंद का खेल इस पारी में शेष है। अगले मैच के लिए आरसीसी पेट टीम के लिए हार्दिक शुभकामनाएं भेजी है कतार से जनाब गफूर संगे ने। आपका हम हार्दिक स्वागत करते हैं और साथ में एवन जोड़ी खासतौर पर नीलेश पाटिल साहब को भी उन्होंने इस टूर्नामेंट के लिए अपनी हार्दिक शुभकामनाएं भेजी है। यानी कि ना सिर्फ भारत भर में दर्शक इस टूर्नामेंट को एंजॉय करते हैं बल्कि विदेश में भी दर्शक इस टूर्नामेंट को एंजॉय कर रहे हैं। एक बार फिर से जनाब गफूर संगे साहब आपका हार्दिक स्वागत है केंद्रीय पंचायती राज राज्य मंत्री कप 2023 में। अंतिम गेंद मात्र औपचारिकताएं है। बल्लेबाज है भूषण, शफल किया गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं, डॉट बॉल और इसके साथ ही ये मेडन ओवर, डबल विकेट मेडन जीत खोद के खाते में और काफी आसानी के साथ इस मैच को जीत लिया है सृष्टि 11 जीवदानी बामन डोंगरी टीम ने। लगातार दूसरी जीत बामन डोंगरी टीम के लिए इस प्रतियोगिता में। हार्दिक हार्दिक अभिनंदन सृष्टि 11 जीवदानी बामन डोंगरी एंड हार्ड लक टफ लक बंटी सेठ प्रतिष्ठान पूर्णा। आइए तुरंत चलते हैं इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ। वैसे तो बहुत अच्छा टीम एफर्ट देखने को मिला। टॉप ऑर्डर के जो 3 बल्लेबाज थे संदेश, तकदीर और शुभम, तीनों ने 16-16 रनों का योगदान दिया। लेकिन चौथे नंबर पर आए थे संदेश पाटिल जिन्होंने 31 रनों की धुआंधार पारी खेली, नाबाद रहे, सिर्फ 10 गेंदों का सामना किया और उन्हीं के पारी के चलते एक बड़ा स्कोर खड़ा करने में कामयाब हुई इस मैच में सृष्टि 11 जीवदानी बामन डोंगरी। सो संदेश